मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा आरक्षणाचा गोंधळ निर्माण होईल अशा प्रकारचा एक व्हिडिओ आपण साधारणतः 1.5 वर्षापूर्वी बनवलेला होता। आज तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। आपण ही बातमी बघतो आहे, ही बातमी आहे सकाळमधली आणि या सकाळमधल्या बातमीमध्ये स्पष्टपणाने असं सांगितलेलं आहे की विद्यार्थी कशा प्रकारे गोंधळामध्ये पडलेले आहेत। साधारणतः 1.5 वर्षापूर्वी आपण हे भाकीत केलेलं होतं की मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसमोर हा प्रश्न राहील की त्यांचं आरक्षण SC-BCचं आहे, त्यांचं आरक्षण EWSचं आहे की त्यांचं आरक्षण OBCचं आहे। या सगळ्या गोंधळामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होईल आणि हे विद्यार्थी गोंधळामध्ये पडतील अशा आशयाचा व्हिडिओ आपण त्यावेळेस बनवलेला होता। आज तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पुण्यामध्ये या विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील सुरू केलेलं आहे। सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचं आरक्षण नव्हतं। त्यावेळेस मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी EWS हा पर्याय निवडलेला होता। अर्थातच इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास हे जे काही आरक्षण 2019 मध्ये देण्यात आलेलं आहे त्या आरक्षणाचा पर्याय मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी निवडलेला होता। त्यानंतर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी SC-BCचं आरक्षण आलं। मग MPSCनं सांगितलं की तुम्ही EWS मधून बाहेर पडा आणि SC-BCचं आरक्षण निवडा आणि त्यासाठी त्यांना पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आले। SC-BCचं आरक्षण पुन्हा रद्द झालं आणि आरक्षण रद्द झाल्यानंतर त्यांना असं सांगण्यात आलं की ज्या विद्यार्थ्यांचे कुणबी अशा प्रकारच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी SC-BC मधूनही बाहेर पडावं आणि त्यांनी OBCचा पर्याय निवडावा। आणि मग त्यानंतर OBCचं देखील आपल्याला काय झालं हे माहिती आहे। सुरुवातीला EWS, नंतर SC-BC, नंतर OBC असा पूर्ण प्रवास करून आल्यानंतर आता विद्यार्थी थेट मॅटमध्ये गेलेले होते आणि मॅटमध्ये जाऊन त्यांच्या बाजूने निकाल लागला आणि MPSCनं अशा 318 विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सामावूनही घेतलं। परंतु या 318 विद्यार्थ्यांनी जी धावपळ मागच्या 20-25 दिवसामध्ये केली ते दिवस त्यांचे व्यर्थ गेलेले आहेत आणि म्हणून या 318 विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये आता आंदोलन सुरू केलेलं आहे MPSCच्या विरोधामध्ये। त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस रिझल्ट लागतो त्याच्या 45 दिवसानंतर MPSCची मुख्य परीक्षा होते आणि 45 दिवसाचा कालावधी हा विद्यार्थ्यांना ज्या अभ्यासासाठी दिला जातो यातले 20 दिवस त्यांचे वाया गेलेले आहेत आणि त्यांना फक्त आता 15 दिवस अभ्यासाला मिळत आहेत। आणि म्हणून MPSCच्या विद्यार्थ्यांनी MPSC आयोगाला मेलही केलेला होता की निकाल लावत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, परंतु त्या मेलचा कोणताही अर्थ MPSCने समजून घेतला नाही आणि MPSCने त्याची दखलही घेतलेली नाही आणि त्याच्यामुळं निकाल लावल्यानंतर या 318 विद्यार्थ्यांना सामावून घेतलं। परंतु या विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की आमचे 18 ते 20 दिवस याच्यामध्ये व्यर्थ गेलेले आहेत आणि राहिलं आता 20-25 दिवस आमच्याकडे शिल्लक आहेत। तेवढ्या वेळामध्ये आम्हाला 7000 विद्यार्थ्यांबरोबर आम्ही कशी स्पर्धा करायची असा प्रश्न या विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेला आहे। मी सुरुवातीलाच असं म्हणालो होतो त्या व्हिडिओमध्ये की MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा मराठा समाजातले जे काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांनी सावध झालं पाहिजे, कारण त्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे आणि त्यांच्या मनामध्ये एक संभ्रम देखील निर्माण होणार आहे। या संभ्रमाला आपण बळी पडू नये यासाठी आपण आत्ताच सावध झालं पाहिजे आणि आपले पर्याय योग्य असले पाहिजेत। आपल्याला माहिती आहे की कुठल्याही आंदोलनामध्ये अनेक पिढ्यांचं नुकसान होतच असतं। मग ती मराठवाड्यातील नामांतराचं आंदोलन घ्या किंवा कुठलंही आंदोलन घ्या, कितीतरी पिढ्यांचं नुकसान याच्यामध्ये होत असतं आणि म्हणून आंदोलनाच्या कालखंडामध्ये या विद्यार्थ्यांना योग्य असं मार्गदर्शन करणं देखील तितकंच गरजेचं असतं। या राजकीय चळवळीमध्ये किंवा या राजकीय प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होणार आहे अशी आशयाचा आपण जो व्हिडिओ बनवलेला होता त्यामध्ये स्पष्टपणाने म्हटलेलं होतं की मराठा समाजाला आज जरी असं वाटत असलं की आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये OBCचं रिझर्वेशन मिळणार आहे किंवा आपल्याला एक स्वतंत्र रिझर्वेशन मिळणार आहे, परंतु हे मिळवण्यासाठी जी काही संवैधानिक लढाई आहे ती लढाई आपण लढत नाही आहे। आपली लढाई ही संविधानाच्या बाजूने असली पाहिजे आणि संविधानाच्या बाजूनेच आपण या लढाईमध्ये उतरलं पाहिजे। जर आपण या लढाईला संविधानाचा आधार घेणार नसाल तर हे लढाई टिकणार नाही आणि जे काही राजकीय दृष्टिकोनातून आपल्याला दिलं जाईल ते देखील टिकून राहणार नाही। SC-BCचं आरक्षण हे राजकीय दृष्टिकोनातून दिलेलं होतं, त्याच्यामुळे तेही टिकलं नाही। EWS मधून देखील बाहेर पडावं लागलं आणि OBCचं रिझर्वेशन देत असताना देखील त्याच्यावरची किती प्रमाणात ऑब्जेक्शन आले हे देखील आपल्याला माहिती आहे। OBCचा पर्याय निवडत असताना MPSCच्या विद्यार्थ्यांनी याचा विचारच केलेला नव्हता की OBCचा पर्याय निवडत असताना आपल्याला नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट द्यावं लागतं आणि त्याच्यामुळे त्यांनी OBCचा पर्याय तर निवडला, परंतु ते नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट मात्र देऊ शकले नाहीत आणि म्हणून या विद्यार्थ्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। यांच्याकडे आता 3-3 प्रमाणपत्र आहेत, SC-BCचं आहे, EWSचं आहे आणि OBCचं आहे। आता पर्याय असा आहे की
यातलं कोणतं वापरायचं हेच या विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन करणं देखील गरजेचं आहे आणि MPSCनं त्यांना सांगितलंही पाहिजे. परंतु अशी कुठलीही संवैधानिक यंत्रणा नाही आहे जी या विद्यार्थ्यांना योग्य अशा पद्धतीनं मार्गदर्शन करेल. आणि म्हणून मी त्यावेळेस म्हणालो होतो की मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी गोंधळात पडू नये. त्यांचा संभ्रम निर्माण होईल, गोंधळ निर्माण होईल आणि याच्यामधून योग्य तो मार्ग काढण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन कोण देऊ शकतं त्यांचा देखील विचार त्यांनी केला पाहिजे. आणि आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला असंच दिसतंय की मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा जो काही गोंधळ निर्माण झालेला आहे यातून या विद्यार्थ्यांना बाहेरच निघता येत नाही आहे. आणि म्हणून दैनिक सकाळमधली जी बातमी आपण बघतो आहे या बातमीमध्येच त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता या विद्यार्थ्यांचा जो संभ्रम आहे किंवा गोंधळ आहे किंवा त्यांचं होणारं जे नुकसान आहे हे कसं दूर करायचं असा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेला आहे. आणि MPSCनं मात्र सरळ हात झटकून दिल्याचं आपल्याला दिसतं आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन देखील करावं लागतं आहे. परंतु या आंदोलनाचा परिणाम काय होईल ही गोष्ट नंतरची आहे. पण 318 विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. पण ज्या विद्यार्थ्यांनी OBCचा पर्याय निवडला आणि OBCचा पर्याय निवडून ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सबमिट करता आलं नाही त्यांचं काय, ज्या विद्यार्थ्यांना हे माहीतच नव्हतं की आपल्याला EWSमधून बाहेर पडायचं आणि SCBCमध्ये जायचं आणि SCBCमध्ये गेल्यानंतर ते पुन्हा OBCमध्ये यायचे आणि ज्यांना OBCच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्या विद्यार्थ्यांनी सरळ ओपनमध्ये जायचं. आता हा किती मोठा गोंधळ आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून या विद्यार्थ्यांचा जो संभ्रम आहे हा संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारची जी काही माहिती आपण त्यावेळेस दिलेली होती त्या माहितीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टीकाही करण्यात आली. कारण ती लोकांना निगेटिव्ह बातमी वाटत होती आणि त्यांना असं वाटत होतं की असं काही होणार नाही आहे त्याच्यामुळं आपण निश्चिंत असलं पाहिजे. परंतु ते झालं आणि आता त्या विद्यार्थ्यांना त्याचा सामना देखील करावा लागतो आहे. आणि म्हणून आरक्षणाची लढाई लढत असताना संविधानाने जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की तामिळनाडूचं आरक्षण कशा पद्धतीनं टिकलं, त्याच पद्धतीनं आपल्याला महाराष्ट्राचे आरक्षण टिकवता आलं असतं. परंतु त्या पद्धतीनं मात्र आपण त्या दिशेने गेलो नाही. दुसरा एक व्हिडिओ बनवून मी त्यामध्ये सांगितलेलं होतं की मराठा समाजाला जर आरक्षण मागायचं असेल तर त्यासाठी 2 पर्याय आपण दिलेले होते. एक म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये तशा प्रकारचा कायदा पास करावा, दोन्ही सभागृहामध्ये तो कायदा पास करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, हा मुद्दा केंद्राकडे पाठवा, केंद्रामध्ये घटनादुरुस्तीचं विधेयक आणावं, घटनादुरुस्तीचं विधेयक आणून लोकसभा आणि राज्यसभेमध्ये ते विधेयक पास करावं आणि राष्ट्रपतीच्या सहीने भारतीय संविधानाच्या अनुसूची 9मध्ये तामिळनाडूप्रमाणे हे आरक्षण जोडण्यात यावं असा एक महत्त्वाचा मुद्दा आपण त्या ठिकाणी चर्चेला आणलेला होता. आणि हेही सांगितलेलं होतं की तामिळनाडूप्रमाणे जर आपलं आरक्षण टिकवून ठेवायचं असेल तर हा एकमेव मार्ग आहे की भारतीय संविधानामध्ये घटनादुरुस्ती आणून शेड्यूल 9मध्ये हे आरक्षण टाकण्यात यावं. आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या विधिमंडळानंही काम करणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रामधून जे मराठा खासदार निवडून गेलेले आहेत संसदेमध्ये त्यांनी देखील तिथं आवाज उठवणं गरजेचं आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठवाड्यामधून जे काही 8 खासदार निवडून आलेले आहेत त्यातला कुठलाही खासदार या विषयावरती संसदेमध्ये बोलत नाही आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये देखील अशा प्रकारचा कायदा पास होत नाही. आणि म्हणून मराठा समाजाच्या हा विद्यार्थ्यांचा गोंधळ अजूनही कायमच राहणार आहे. त्याच्यामुळं या विद्यार्थ्यांनी आणखीनही सावध झालं पाहिजे आणि योग्य तो पर्याय कशा पद्धतीने निवडायचा याचं मार्गदर्शन तज्ज्ञ लोकांकडून घेतलं पाहिजे. तरच या विद्यार्थ्यांचं नुकसान आपल्याला टाळता येऊ शकतं. आपल्याला नेमकं या गोंधळाबाबत काय वाटतं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संवैधानिक प्रक्रियेबाबत काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.